माझा राजकीय प्रवास तसा वयाच्या काँग्रेस सेवादलात म्हणजे शालेय जीवनापासून सुरू झाला. म्हणजे त्याला राजकीय म्हणता येणार नाही, पण स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या आसपास जन्मलेली जी पिढी आहे, अच्छा. 2 वर्ष अगोदर 2 वर्ष नंतर, अशा पिढींच्यापैकी मी एक. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलन पाहिलेलं नाही. बरोबर. पण एक नक्की की जसं आम्ही पुढे पुढे आयुष्य सरकत गेलं, मग एक नर्सरी किंवा बालवर्ग, नंतर प्राथमिक शाळा, मग माध्यमिक, कॉलेज, अशा टप्प्यांच्यामध्ये जसं समज आली, कळायला लागलं, वाचन वगैरे. तुम्हाला खरं सांगतो, मी आमदार होतो 3 वेळा, युथ काँग्रेसचा अध्यक्ष. आमदार निवासामध्ये माझ्या बॅगमध्ये सुई दोरा असायचा बरं का. मग बटन तुटलं किंवा जर असं उसवलं की मी शिवायचो. ते इतर लोक कार्यकर्ते आमदारांनी दादा म्हणले, हे काय तुम्ही करता? आणि म्हटलं काय, काटकसर हा शब्द मी तुम्हाला सांगतो आईवडिलांनी जो शिकवला आहे, आता काटकसर हा शब्दच गेलेला आहे. म्हणजे उधळणं म्हणजे साधी गोष्ट आहे बघा, पाणी जितकं लागेल तितकं प्यावं. बरोबर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, शान ने इसकी जाने पाए, जाए जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखायला तब हुए पण पूर्ण हमारा. असं एक चरण सांगितलं मी. त्यामुळे किती प्रेरणा असायची हो. आणि मग आम्हाला बाळासाहेब भारदे, दान शिखरे, अक्का वैशंपायन, ताराबाई साठे, राधाबाई आपटे, आणि मग ही गांधी चळवळीतले अण्णा गोडमिट्टी, खूप नावं आहेत म्हणजे मला लहानपणी ऐकलेली. हा, मग त्यांच्याकडे गांधी कथा ऐकायची, समूह गान व्हायचं. कामगार चला, उठा चला किसान आज, मूक क्लेश मांडूया जगासमोर आज, दलित या एक व्हा, एक व्हा. आजही माझं पाठ आहे. माझा आवाज चांगला होता. मी शाळा कॉलेज यामध्ये अजूनही आवाज छान आहे. आवाज चांगला आहे. म्हणजे माझं वंदे मातरम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना इतकं आवडायचं, ते अगोदरच सांगून ठेवायचे. अरे सभा संपली की उल्हास वंदे मातरम गाईला बाईकवर, आणि मी वंदे मातरम गायचो. आणि ते म्हणजे देश रागामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी बसवलेलं फार काय त्याची झलक म्हणजे